नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपला महाराष्ट्राचा स्वर्ग बोलला जातो असा कोकण या ठिकाणी आमचा समस्त युवा ग्रुप ट्रिपला निघालेला आहे आणि ट्रिपची सुरुवात आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी या चांगल्या दिवशी आम्ही करत आहोत आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. धन्यवाद. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी नये वा बशी नये वा नाही तर सुसाट आगीन गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. ना 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 आता आम्ही मुंबई गोवा महामार्गावर थांबलेला आहे आणि चहा थोडासा नाश्ता करून पुढचा प्रवास करणार आहे. या हॉटेलवरचं नाव आहे साई सहारा. आता आमची गाडी येऊन इथे पोहोचलेली आहे आणि दुसऱ्या गाडीची आम्ही वाट बघतो. ते आल्यानंतर आम्ही इथे चहा आणि नाश्ता करून पुढचा प्रवास करणार. ते आमचे दुसरे मित्र आलेले आहेत, बघू शकता. येता येता मध्ये रस्त्याला आम्ही काहीतरी चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून इकडे आपला बघू शकता ते साई सहारा हॉटेल आहे. या आपल्या मुंबई गोवा हायवे लगत साई सहारा हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी वळलेले आहेत आणि सगळे मित्रमंडळी आता आम्ही नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि हॉटेलचे एम्बियन्स बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. सगळं एकदम व्यवस्थित केलेलं आहे. असं वाटतंय जुन्या वास्तूमध्ये आपण एंट्री केलेलं आहे. छान वाटतंय सगळं. आणि बघूया आपले मित्रमंडळी कसे बसलेले आहेत, रिलॅक्स होत आहेत, चहा घेत आहेत. इकडे नाश्ता करायला ओढलेले आहेत, सगळे पोरं बसलेले आहेत आणि आम्ही मिसळची ऑर्डर दिली आहे. तसेच पुढे कांदा भजी आणि नाश्ता वगैरे चहा वगैरे घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि बघू शकता उत्तम असे छान हॉटेल सजवलेलं आहे आणि हॉटेलचा एम्बियन्स बघू शकता तुम्ही. नक्कीच व्हिजिट द्या या हॉटेलला. आणि आम्ही आता इथे नाश्ता करत आहोत. धन्यवाद. नाश्ता झालेला आहे. चहाला वेल नसते पण वेलेला चहा हवाच, अशा प्रकारे आम्ही चहा पिऊन नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत. इकडे सगळे टाइम पास करायला लागले आहेत कारण की आमचे 2 मेंबर गायब आहेत, कुठे हरवले काही दिसत नाही. ते आल्याशिवाय आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकत नाही. आले 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 आला 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 आता मंडळी बसा पटापट, एक एक जण आता बसत आहेत गाडीमध्ये आणि आता निघत आहे आम्ही पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास सुरू होईल तो डायरेक्ट गणपतीपुळे या ठिकाणी जाऊन थांबेल. चला मित्रांनो निघूया. आणि अशा प्रकारे खूप प्रवास करून आम्ही चिपळूण या ठिकाणी आलेले आहोत आणि चिपळूण येथील कोकण किनारा ढाबा हे हायवे लगत असा छान असा ढाबा आहे. या ठिकाणी मस्त नॉनव्हेज प्रकारचे थाली तसेच चांगले डिशेस मिळतात. आणि इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण कोकणचा मॅप लावलेला आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल, कोकणामध्ये कुठे फिरायचं असेल तर पूर्ण मॅप आपल्या समोर आहे. तसेच आमचे मित्रमंडळी बघू शकता हे जेवणाच्या आशेने वाट वगैरे आहेत. प्रवास करून सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. श्रवण कधीच पण उपाशीच असतो पण आता त्याला पोट भरायला भेटणार आहे.
आणि अशा प्रकारे इकडे सगळी मुलं आहेत आणि व्यवस्थित आता आम्ही चिकन सुक्का तसेच फिश वगैरे ऑर्डर दिलेले आहेत. बघूया नवीन हॉटेलचा कसा आस्वाद घेऊन काय अनुभव आहे सगळ्यांना समजेल आणि अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. महामार्ग शांत असं वातावरणामध्ये रात्रीच्या 12 वाजलेत आणि आमच्या सगळ्या मुलांचं इथे जेवणाचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि आता आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करत आहोत. तुम्ही बघू शकता असा धुक्याच्या वातावरणात निसर्गाचा आनंद घेत आम्ही सगळे बाहेर उभे आहेत. गाड्या पार्किंग मधून निघतात आणि आम्ही इकडे उभे आहेत तरी पण आमची मित्रमंडळी अजून येत नाही. बिलिंग करायला लागलेत हॉटेलवर. हा आले वाटते पण तरी पण दोघे जण हरवल्यासारखे वाटतात. कुठे आहेत शोधा त्यांना. आणि हा मिळाले सगळे मिळाले. दुसरी गाडीमध्ये आहेत दुसरी पोरं आणि इकडे आहेत दोघे चौघे सगळे इकडे तिकडे विखुरलेले आहेत. बघू शकता हायवेवर कशा गाड्या तुरळक थोड्याच चालू आहेत. चला आता आपण पण निघूया. खूप रात्र झालेले आहे. गणपती पुले गाठायचं आपल्याला लवकरच. त्याच्यानंतर सकाळी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण मस्त पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हे बघ कसं झोपलेत. पैसे दे देतो ना सोबत येईल. झलके रे बरसे हलके हलके किती वाजले त्या माहिती हाय मित्रांनो, सकाळ झालेली आहे. मला वाटतं अंदाजे 7-7:30 वाजलेले आहेत आणि सगळी मित्रमंडळी अजूनपर्यंत झोपा काढतात. घरी मेली सारखीच. त्यांना काय नाही, मंदिरात जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. लवकर उठा सगळ्यांनी. बघूया आपली दुसरी गँग कुठे आहे, त्यांना उठवायला जाऊया. उठा सकाळ झाली पण कोण नाही. श्रवण घरी जरी सारखी यो दुसरा श्रवण घरी जरी सारखाच पण उठत तिथे झोपलेला आहे. चला नमस्कार मित्रांनो, सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. अंघोळ वगैरे करून आता आम्ही रेडी झालेलो आहेत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पुढच्या प्रवासाला. तिकडे बघू शकता आमचा दुसरा मित्र अजूनपर्यंत खूप लेट करतोय. होईल सगळ्यांची तयारी झाली तरी पण तो अजून वरतीच शर्ट घालायला लागलाय. आता त्याच्या येण्याने तिकडे गाडी तयार होईल आणि मग आम्ही निघूया पुढच्या प्रवासाला. गणपती मंदिर गणपतीपुळे ते इथून फक्त 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे. तुम्ही बघू शकता सण निसर्गरम्य वातावरणात शांत रोड आणि सगळं या व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. आणि बघू शकता तुम्ही, हा आमचा मित्र गाडीमध्ये बसतो, फोटो काढतो. दुसरा एक मित्र आहे त्याला फोटो काढायला सांगतो आणि फोटोशूट चाललेला आहे. इकडे काही लोक फोनवर बिझी आहेत आणि अजून 3-4 जण यायचे आहेत. मला वाटतं दुसरी पूर्ण गाडी रिकामी आहे. सर्व आल्यानंतरच निघता येईल.
जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा. गणपतीपुळीला पोहोचलेले आहेत. गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि बघू शकता असा सुंदर नजारा. आणि आमच्या गणपतीच्या मंदिरावर आमचा पूर्ण ग्रुप मुलं एकदम व्यवस्थित आहेत. आणि या साईडला बघू शकता सगळ्या ऍक्टिव्हिटीज, तसे समुद्र स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही समुद्र किनारी जाणार आहोत. माझं दर्शन घेऊन सगळ्यांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. बीचला गेलो, ऍक्टिव्हिटीज बघितल्या, समुद्र किनारा स्वच्छ असा समुद्र किनारा बघितला. आणि आता आम्ही या सुंदर कोकण नगरीमध्ये पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आता या पुढचा डेस्टिनेशन आमचा आहे आरेवारी बीचला आम्ही जाऊन तिकडे समुद्र आणि निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत. चलूया पुढच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता गणपतीपुळीच्या थोड्याच अंतरावर पुढे आल्यानंतर असा स्वच्छ आणि सुंदर असा समुद्र किनारा आहे. आणि आपली इकडे मित्रमंडळी मस्ती करत आहेत समुद्र किनाऱ्याने. आणि तिकडे आमचे 2 मित्र खाली थोड्या रिस्की जागेत असे फोटो काढण्यासाठी चाललेले आहेत. मुलांना सांभाळून जावा रे. बघू शकता इकडे समुद्र कसा नितळ असा समुद्र, स्वच्छ समुद्र किनारा. तुम्ही गणपतीपुळीचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढचा बीच आरेवारीला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा, अशक्य असा सुंदर समुद्र, स्वच्छ असा किनारा. आणि आमची मित्रमंडळी इकडे समुद्राच्या किनारी मस्तपैकी फोटो सेशन करत आहेत. आणि असंच करून आता आम्ही निघत आहेत पुढच्या बीचला, पावस बीचला. चला मित्रांनो. काय आहे हे? किती सुंदर आहे सगळं. निघालेला प्रवास आरेवारी बीचला आम्ही एक व्हिजिट दिली. आणि आता आम्ही आलेलो आहोत कुंकणेश्वर या ठिकाणी. बघू शकता तुम्ही अथांग असा समुद्र पसरलेला आहे. आणि त्या समुद्रासमोर मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेणार आहोत. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत, तो तारकर्ली मालवण येथे. तुम्ही इकडे समोर बघू शकता अथांग असा समुद्र पसरलेला आहे. स्वच्छ सुंदर आणि नितळ असं पाणी आहे. पुढे डोंगर रांगा आहेत. आणि या डोंगर रांगांच्या समोर, समुद्राच्या समोर महादेवाचं कुंकणेश्वर हे मंदिर आहे. या मंदिराच्या आम्ही गाभाऱ्यात आता प्रवेश करणार आहोत. हा प्रवास इथपर्यंत येऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता समुद्राच्या किनारी आम्ही एक फेरी मारणार आहोत आणि निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. तर मंडळी, खूप असं मस्त प्रवास झालेला आजपर्यंत. भेटूया पुढच्या भागात मालवण तारकर्ली येथे. आणि आता इकडे मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे. मित्र मस्त वेगळे इकडे 2-4 मित्र तिकडे मस्ती करत आहेत. 4-5 जण इकडे मस्त व्ह्यू बघत आहेत समुद्राचा. आणि अशा प्रकारे गप्पा गोष्टी करता करता आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघूया. आणि बघू शकता संध्याकाळचा सूर्य मावळत आहे. आणि अशा या वातावरणामध्ये समुद्राचा आनंद घेत सर्व मुले एन्जॉय करत आहेत. तुम्ही मंदिराचा भव्य दिव्यता बघू शकता एका समुद्र किनारी. आणि त्याच्या बरोबर असं समोर एवढं छान असं मंदिर आहे. आणि हा नजारा आम्ही आस्वाद घेत आता निघणार आहेत. आता आपण जाऊया तारकर्ली मालवण येथे.
नमस्कार मंडळी. आणि अशा प्रकारे आपण दिवसभराचा प्रवास करून तारकर्ली मालवण इकडे पोहोचलेले आहेत. आणि इकडे मालवण या समुद्रकिनारी गोल्डन सध्या ह्या हॉटेलला आपण आता निवास करत आहेत. रात्रभर इकडे थांबणार आहेत आणि उद्या जाणार आहेत त्सुनामी आयलंड इथे स्कुबा डायव्हिंग आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. तर आता बघूया पुढच्या भागात आणि उद्या आपण जाऊया त्सुनामी आयलंड इथे. आणि आमचे मित्रमंडळी सगळ्या गोष्टी काढायला लागले तिकडे आणि सेटअप लावायला लावलाय. साऊंड कुठे आहे रे साऊंड. आणि इकडे आलेले स्पीड बोट हे याच्यामधूनच बराक ओबामा आपल्या इंडियात आला होता लास्ट टाइम. त्याच्यामध्ये ह्यालाच बसू. चला. आणि आमचा श्रवण तो नुसता झोपतो पण तो आता नाही झोपणार. चला मित्रांनो व्यवस्थित बॅगा काढा. चला तुम्हाला दाखवते रिसॉर्ट कशा प्रकारे आहे. संध्या या आपण हॉटेलला तसेच रिसॉर्टला इकडे स्टे करत आहोत. रूमची मॅनेजमेंट काही जमत नव्हती थोड्या बऱ्याच वेळापासून, पण आमचे भाऊ आहेत मालवणवाले यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. गोल्डन सध्याचे ते राजेश भाऊ आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि आम्हाला रूम अवेलेबल करून दिले, म्हणून त्यांचा आम्ही आभारी आहे. मित्रांनो थोडी घाई करायची आहे कारण की आपल्याला बाकीचे कार्यक्रम पण करायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही रूम मध्ये एंट्रन्स केलेला आहे. रूमचा एम्बियन्स खूप छान आहे. आणि आता मी लावतो फोन चार्जिंगला. सकाळपासून चार्जिंग संपलेली होती. विशालला बघू शकता तो प्रवासात खूप थकलेला आहे. आणि हा मुलगा हा फक्त आजारीच आहे दिवसभरातून. आणि हा फक्त सर्दी बॉय म्हणून फेमस झालेले आहे. फक्त श्रवण उत्साही पोरगा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मस्ती मजाक चालू होणार आहे थोड्या वेळानंतर. आणि आता तारकर्ली इथे रिसॉर्ट मधून आम्ही तयार झालेले आहेत. सगळी मुलं तयारी करून आता जात आहोत त्सुनामी आयलंड इकडे ऍक्टिव्हिटीज साठी. बघू शकता सगळी मुलं कशी रेडी होऊन आपली आलेले आहेत आणि तयारी करून आता निघत आहोत आम्ही. आता रूम वरून इकडे त्सुनामी आयलंडच्या बोटिंग पॉइंट वर आलेलो आहोत. बघू शकता त्सुनामी आयलंड वरून रिटर्न येणारे प्रवासी. आणि याच बोटीमध्ये आम्ही आता बसून त्सुनामी आयलंड कडे जाणार आहोत. तर आता आपण त्सुनामी आयलंडला पोहोचल्यावर तुम्हाला तिथला सगळ्या व्ह्यू दाखवणार आहोत. मला आठवला पहिला किस मग काय तिला तर झापक झुपक वाजत राहतय काय.
अशा प्रकारे आम्ही बनाना राईड्स तसेच सोलो बोट ड्रायव्हिंग हे सगळे एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि आम्ही ओटीची वाट बघत होतो पण ओटी काय झालेली नाही, ओटीचं पाणी होत नाही म्हणून इथला जो ओरिजिनल नजारा आहे तो थोडा बघायला मिळाला. पण असू दे, खूप मजा आली. सगळे मुलं आता मजा करून आणि बोटीमध्ये परत बसत आहेत आणि आता आम्ही रूमवर गेल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरू. बीचवरून ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर आता आम्ही परत रूमवर पोचलेलो आहेत आणि मस्त अशी मेजवानी बगडा फ्राय चिकन आणि चांगली चपाती आपण कोकणातून आता सरळ कोल्हापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी महालक्ष्मी मंदिरात आणि नवसाला पावणारी कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्व मंदिराच्या अशा भव्य दिव्य अशा आपण प्रणांगणात उभे आहोत. मंदिराचं तुम्ही असं भव्य दिव्य बघू शकता, कोरीव काम बघू शकता. प्राचीनकालीन खूप असं जुनं असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सर्व आपण दर्शनाला आलेलो आहोत. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्या माई श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आम्ही कोल्हापूर आमचं स्वागत झालेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर इकडे हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि तांबडा पांढरा रस्सा तसेच चिकन सुक्का अशी थाली घेतलेली आहे आणि जेवणाचा आस्वाद घेत आहोत. तुम्ही बघू शकता इकडे पांढरा रस्सा आहे आणि बघू शकता इकडे पांढरा रस्सा आहे, इकडे तांबडा रस्सा आहे. म्हणजे कोल्हापूरची शान अशा आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवत आहोत. स्वस्त हॉटेलमध्ये आम्ही जेवणाचा आस्वाद घेत आहोत. तुम्ही कोणी येणार असेल तर स्वस्त हॉटेलमध्ये नक्की भेट द्या. जेवणाची चव एकदम उत्तम अशी आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही आल्यानंतर या हॉटेलला नक्की भेट देणार. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये आम्ही आल्यानंतर महालक्ष्मी मातेचं काल दर्शन घेतलं आणि आज आलेलो आम्ही आपले छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज यांच्या पॅलेसला न्यू पॅलेसला व्हिजिट देण्यासाठी आणि तिकडे आम्ही आता इथे प्रवेश केलेला आहे आणि प्रवेशद्वाराजवळ उभे आहेत. पुढे तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत. तसेच इथे एक पास असतो तिकीट, तो तिकीट आम्ही सर्वांनी घेतलेला आहे 12 जणांनी. आता आम्ही पुढे जाणार आहोत आणि आपण बघूया पॅलेस तसंच आपला ऐतिहासिक वारसा जो जपून ठेवलेला आहे महाराजांनी त्याचं आपण दर्शन घेणार आहोत. महाराजांचे पॅलेस पूर्णपणे बघणार आहोत. आपला ऐतिहासिक जो वारसा आहे तो कसा जपला गेला आहे कोल्हापूरमध्ये हे आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूया, पुढे जाऊ. आपण आता छत्रपती शाहू महाराजांचं जायला लागलो आपण राजवाडा बघण्यासाठी. तर आपण येणार का भाऊ? नक्की नक्की का? मागचे कुठे आहेत? शेवून काका मेंढा बहीण झाला आहे, तुम्हाला काय वाटतं? करवीर नगरीचा राजा रयतेचा लोक राजा रयतेचा राजा शेषा करवीर नगरीचा राजा रयतेचा लोक राजा रयतेचा राजा शेषा तुम्ही बघू शकता की वाड्याच्या आपण प्रणांगणात उभे आहोत आणि वाड्याची भव्य दिव्यता समोरून बघू शकता. आम्ही आतमध्ये गेलो होतो, खूप गोष्टींचा संग्रह केलेला आहे. त्याकाळची शिकारी तसेच त्याकाळचे शस्त्र, महाराजांचा ऐतिहासिक वारसा, कपडे असे खूप खूप लहान आणि खूप खूप अशा मोठ्या गोष्टी सगळ्या संग्रहित केलेल्या आहेत. हे बघून खूप आनंद वाटला आणि आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो अजूनपर्यंत जपून ठेवला आहे याचा खूप आनंद होतो.
आणि बघू शकता की इकडे समोर गार्डन मध्ये किती चांगलं सुशोभीकरण आहे आणि इतक्या वर्ष झाले तरी पण ही जी वास्तू आहे ही जशी दिमाखात उभी आहे आणि आम्ही अशा प्रकारे या शाहू पॅलेसला भेट देऊन आपला प्रवास कंटिन्यू करत आहोत. महाराजांना म्हणजे सिद्धी जोहरला कळालं की आपण पकडलेले महाराज हे महाराज नाहीत तर हे महाराजांचा वैरूप्य आहे, म्हणून तो शिवाकाशीदांचा शिरछेद करतो आणि शिवाकाशीदांना वीर मनर या स्वराज्यासाठी येतं आणि तिथनं महाराज जे आहेत ते म्हणजे कुणाला कळू नये किंवा आपल्याकडे घोडदळ नाहीये, घोड्यांनी त्यांनी पिछा करता येऊ नये म्हणून अशा या विशालगडाच्या दाट जंगलातनं महाराज पन्हाळ्यावरनं विशालगडाच्या रोखानं जात असतात. या जंगलातनं रात्री सह्याद्रीचा पाऊस झेलत झेलत मनुष्यानं न गेलेल्या वाटेतनं नदीच्या काठनं काट्याकुट्यातनं रात्रचा 40 किलोमीटरचा प्रवास सोडून तुला मातीला तू जाग उधाणू द्या जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल सरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी रगड्या श्रवण आमची व्हिडिओ करत आहेत. आम्ही पन्हाळगडावर आलेलो आहोत, आपण पाहत आहोत आणि अशा वेळेला सगळ्यांची एकजूट महत्वाची आहे आणि कसे किल्ल्यावर लढले सगळे मावळे आपले एकजुटीने लढले ना जातीभेद. या किल्ल्यावरती किती दिवस राहिले? या किल्ल्यावरती शिवाजी महाराज जवळजवळ 4.25 महिने राहिले होते. 4.25 महिने. आणि त्याच्यानंतर आपला प्रवास कुठला असतो? त्याच्यानंतर आपला प्रवास असणार आहे भीमाशंकर अभयारण्याकडे आणि पुण्याच्या दिशेने तिथे म्हणजे शिवरायांचा जन्म झाला जुन्नरच्या बाजूला आपण आसपास आपण फिरणार आहे. हो आणि त्याच्यानंतर आपली रूट चेंज करणार का आपण त्याच रूटने जाणार? आता आपण त्याच रूटने जाणार. सध्या इथलं सगळं आवरलं, महाराजांचा इतिहास अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. हे सगळं आवरल्यानंतर आपण कुठेतरी एक भोजनाची व्यवस्था करून जेवू आणि जेवल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागू. पुणे मुंबई महामार्गावरून सरळ पुणे गाठायचं. तुम्हाला पुन्हा भैरवनाथात काय वाटतं? आणि अशा प्रकारे आम्ही पन्हाळगडावरून निघून आता इकडे पुणे सातारा हायवेला थांबलेलो आहोत आणि सातारा हायवेला हॉटेल विरंगुला बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आणि आम्ही जेवणासाठी आता थांबलेले आहेत. आमची बाकी मंडळी मित्रपरिवार हॉटेलमध्ये बसलेला आहे आणि जेवणाची ऑर्डर देण्यासाठी ते पुढे गेलेले आहेत. तसेच आता आम्ही पुढच्या प्लॅनमध्ये आज शेवटचा दिवस आहे पण अजून आमच्या शेवटच्या दिवसाप्रमाणे जो काही प्लॅन होता त्याच्याप्रमाणे आमचा ट्रिप ही जवळजवळ संपत आलेला आहे. तुम्ही बघू शकता आमचे मित्रपरिवार कसा बसलेला आहे, जेवणासाठी वाट बघत आहे, जेवणाची ऑर्डर देऊन. आणि पुढच्या प्रवासात असं काही प्लॅनमध्ये नाही आहे कुठल्या ठिकाणाला जायचं, पण पुण्यामध्ये कोणत्या तरी ठिकाणी व्हिजिट देऊन आम्ही घराकडे प्रस्थान करणार आहोत. चला तर पुढच्या प्रवासात भेटूया. छान आहे आणि आता बघूया जेवणाची टेस्ट कशी आहे. अस्सल तांबडा पांढरा रस्सा या ठिकाणी मिळतो आणि अस्सल तांबडा पांढरा रस्सा तसेच मटणाच्या साठी हा हॉटेल खूप फेमस आहे. बघू शकता हॉटेलचे एम्बियन्स आणि आमचा मित्रपरिवार जिकडे बसलाय तिथे आम्ही आता बसत आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत सातारा पुणे हायवे येथे आणि इथे आता आम्ही साताराचे स्पेशल असे कंदी पेढे या काका पेढेवाले कंदी पेढे इकडे पोचलेले आहोत आणि इथले स्पेशल कंदी पेढे सर्वांनी घरी प्रसाद म्हणून घेतलेले आहेत आणि आता आम्ही पुढचा प्रवास करत आहोत पुण्याच्या दिशेने.
बघू शकता सगळे खरेदी करत आहेत. साताराचे कंदीपेढे, फेमस कंदीपेढे बघू शकता तुम्ही इकडे. काका पेढेवाले, साताराचे फेमस कंदीपेढेवाले. आणि अशा प्रकारे आमची कोकण ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आणि या परतीच्या प्रवासात आम्ही आमच्या घराकडे खानिवडे गावात पोहोचलेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्व मजा मस्ती करून आता आम्ही या रात्रीचा प्रवास संपवून घराकडे वाटचाल करत आहोत. आमच्या गावात आलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.